नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, जसा तुमचा पीसीबीचा निकाल लागला तेव्हापासून एकच गोष्टीची विद्यार्थी आतुरतेने वाट बघताय, ते म्हणजे पीसीएमचा निकाल. पीसीएमचा निकाल केव्हा लागणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. पीसीबीच्या निकालामध्ये पण काही घोटाळा झालेला आहे, ठीक आहे. आपण आवाज उचलतोय, तुमचा प्रत्येक गोष्टीचा इश्यू रेज केला जाईल बाळांनो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असेल, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा, ठीक आहे. आता एमएसटी सीईटी 2026चा पीसीएमचा रिझल्ट केव्हा लागेल त्याच्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक अनाउन्समेंट बाळांनो, आता पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आपली फुल होते, ठीक आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील लगेच रजिस्टर करा. जरी कमी मार्क आले असतील, जरी कमी पर्सेंटाईल आले असतील, तर त्या पर्सेंटाईलनुसार त्या मार्क्सनुसार एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएस आयटी ब्रांच पॉसिबल आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी त्या आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली काउन्सिलर कडून, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित बनवला काउन्सिलर कडून, ठीक आहे. कॅप राऊंड्सला व्यवस्थित समजलं, कॅप राऊंड व्यवस्थित खेळले, कॉलेज बुक करण्याचं व्यवस्थित त्यांना समजलं, ठीक आहे. कॅप राऊंड व्यवस्थित खेळले, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, आयएलएस व्यवस्थित खेळले बाळांनो, ठीक आहे. आणि म्हणून त्यांना कमी मार्क्सला सुद्धा एक बेस्ट कॉलेज भेटून गेलं. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी त्या थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला 350 इंजिनिअरिंग कॉलेजेसचं, 450 फार्मसी कॉलेजेसचं नॉलेज असेल ना बाळांनो, तुम्ही स्वतःची काउन्सिलिंग करून घ्या. जर नाही नॉलेज ना, प्लीज पर्सनल काउन्सिलरची हेल्प घ्या. जर तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंटेशन कसं करायचं, कॉलेज बुक कसं करायचं, फ्रीज फ्लोट सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येतात ना, स्वतः करून घ्या. जर नाही येत ना, तर पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या बाळांनो. कारण इथं एक छोटीशी चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते. मी असं नाही म्हणत की इथूनच जॉईन करा. तुम्हाला जिथं आवडते काउन्सिलिंग करून घ्या. पण है ना, तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट, स्कॉलरशिप सगळ्या गोष्टी याच्यात कवर्ड असतात बाळांनो. A to Z. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. स्कॉलरशिप बद्दल जर बोलायला गेलं, मागच्या वर्षी 2-3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची. ती फीज 0 केली बाळांनो. आपण खूप मोठा तोप नाही मारला, बस त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या आणि त्यांना फ्री झालं बाळांनो त्यांचं एज्युकेशन, है ना. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल, है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अलॉट केला जातो बाळांनो. तो पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्या सोबत असतात, ठीक आहे. तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीसीला सबमिट करायची असते बाळांनो, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज टार्गेट करता येतं, ठीक आहे. जरी तुमचे हाय मार्क्स आले असतील बाळांनो, जरी लो मार्क्स आले असतील, 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं बाळांनो, राईट काउन्सिलिंग केली, राईट कॉलेज लिस्ट बनवली, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार बाळांनो, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक खूप मार्क पडते बाळांनो, ठीक आहे. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, व्हॉट्सअप नंबर वगैरे, ठीक आहे. आता बघा बाळांनो, पीसीबीच्या निकालामध्ये पण खूखूप काही घोटाळा झालेला आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, त्यानंतर पीसीएमच्या डेट्स बद्दल बोलूया, ठीक आहे. 85 मार्कांना 19 पर्सेंटाईल ही एक केस झाली, ठीक आहे. त्यानंतर 162 मार्क आहे सर, आणि पर्सेंटाईल 61 आलेली आहे. हे मला नाही समजत की कसं शक्य आहे, ठीक आहे. आणि असं 2-4 विद्यार्थ्यांचं राहिलं असतं ना, मी निग्लेक्ट केलं असतं बाळांनो. कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की सर आमच्यासोबत अशा गोष्टी झालेल्या आहेत. मेसेज प्लस कॉमेंट्स प्लस या सगळ्या गोष्टी, है ना. आणि मी पालकांशी बोललो, मी फक्त विद्यार्थ्यांशी नाही बोललो, मी पालकांशी बोललो. पालक सुद्धा म्हणताय की सर आम्ही स्वतः काउंट केले होते, आमचे 100च्या वरती स्कोर होता आणि आम्हाला पर्सेंटाईल 20-25 आलेली आहे सर, है ना. तुम्ही इथं बघा, 143 मार्क सर 51 पर्सेंटाईल आले सर, 152 मार्क 23 पर्सेंटाईल आले सर, 64 मार्क होते 9.9 पर्सेंटाईल दाखवत आहे सर, 152 मार्क होते सर, याचे किती 122 मार्क होते, याचे 14 पर्सेंटाईल इथे येत आहे. याचे बघा इथं किती 136 मार्क होते बाळांनो, त्याचे इथं 36 पर्सेंटाईल येत आहे. हा खरंच प्रॉब्लेम झालेला आहे बाळांनो. मी जेवढे मेसेजेस बघितले, एका विद्यार्थ्याचे मेसेजेस नाही येते, है ना. तर ह्या गोष्टी पीसीएम मध्ये पण होऊ शकतात, पण आपल्याला आवाज उचलावा लागेल. व्हिडिओजला शेअर करा, व्हिडिओ सीईटीसीएल पर्यंत पोहोचवा, है ना. पीसीएम मध्ये झालं, पीसीएम मध्ये पण मी आवाज उचले, ठीक आहे. चला, आता आपल्याला आन्सर पाहिजे सीईटीसीएल कडून. या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून सीईटीसीएल आपल्याला काही ना काही उत्तर देईल. आता पीसीएमच्या निकालाबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, आता बघा पीसीएमचा निकाल आज किती तारीख आहे, आज तुमची 9 तारीख आहे बाळांनो. आज सुद्धा एक्सपेक्टेड आहे, उद्या सुद्धा एक्सपेक्टेड आहे, परवा सुद्धा एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट 3 ते 4 दिवसात तुमचा निकाल एक्सपेक्टेड आहे बाळांनो. 3 ते 4 दिवस मी जास्तीत जास्त सांगतोय, आज सुद्धा रिलीज होऊ शकतो, है ना. ही आहे पीसीएमच्या निकालाची कंडिशन बाळांनो. इथं इकॉनॉमिक टाइम्सचं आर्टिकल आहे बाळांनो. इथं तुम्ही बघा काय म्हटलंय, एमएसटी सीईटी 2026 पीसीबी ग्रुप अटेम्प्ट 1 रिझल्ट आउट, पीसीएम ग्रुप रिझल्ट एक्सपेक्टेड बिफोर 13 जून. 13 जूनच्या आत तुमचा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे बाळांनो अटेम्प्ट 1चा.
है ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये जे पण बेस्ट असेल, अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये जो पण बेस्ट असेल तो निकाल तुमचा कन्सिडर होणार आहे. जरी पीसीबीच्या विद्यार्थ्यांचा पहिल्या अटेम्प्टचा निकाल कमी लागला असेल, खचून जाऊ नका, दुसरा अटेम्प्ट आहे आपल्याकडे अजून. दोघांमध्ये जो बेस्ट असेल तो कन्सिडर होणार आहे आपला, है ना. पीसीएमचे विद्यार्थी सुद्धा पहिल्या निकालामध्ये जर काही प्रॉब्लेम आढळला मला कळवा, जेणेकरून हा इश्यू आपण रेज करू, है ना. तर पीसीएमचा निकाल तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो. कमीत कमी तुमचा नेक्स्ट आज पण लागू शकतो किंवा 1-2 दिवसात तुमचा निकाल आता एक्सपेक्टेड आहे. रात्री 7 नंतरच तुमचा निकाल लागेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. आता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जॉईन केलं नसेल. प्रत्येक कॅप राऊंड रिलेटेड अपडेट्स तुमची व्हॉट्सअप ग्रुपला लगेच शेअर केली जाते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आता क्लोज होते, लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. कारण काउन्सिलिंग एक गोष्ट आहे बाळांनो जी तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकते. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.